कशी आहेत? चांगले आहेत, महागातले आहेत का? हो माई मावशी, ठीक आहे, पण चांगली आहेत ना. ठीक आहे, पैसे कुठे वाचवत राहायचे. आणि आपल्याला आता बिझनेस करायचा आहे ना, ठरलंय ना आपलं, मग छान करायचं, छान खर्च करायचा. नाही, तिचं बरोबर आहे वल्ली. मी तुला म्हणलो तू थोड्या स्वस्तातल्या घेतल्या तरी चालल्या असत्या. मग आता वडापाववाला पण धंदा करतोस ना साध्या पेपर प्लेट वरती, कशाला एवढ्या महागाच्या? मग तुम्ही वडापावची गाडी टाका. असं काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही समजा टपरीवर गेलात तर तुम्ही काय ताट आणि भांड्याची अपेक्षा करणार आहात का? मग पण समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला ताट आणि भांड्याची अपेक्षा असणारच ना. तेव्हा तुम्हाला समजा पाण्याची बाटली आणून ठेवली आणि म्हटलं की ह्याच्यातच हात धुवा, तर कसं चालेल? नाही. तुम्ही अपेक्षा करणार ना की छान बेसिन असेल, तिकडे मी छान हात धुवेन, बरोबर की नाही? हो, हे बरोबर बोलली आहे वल्ली. आणि नको तिकडे नाही काटकसर करायची. आता आपलं ठरलंय ना, मग आपण छान बिझनेस करायचा. म्हणजे अशी ताट बघून ना वाटलं पाहिजे की यात वाढलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट असणार. हो की नाही मावशी? नाही नाही, नुसतं बोलू नका. त्या ताटात जेवण वाढा, मग ते जेवण मी जेवीन आणि पोचपावती देईन चवीची. ओ पुरे, तुम्ही जेवणाच्या गोष्टी करू नका. तुम्ही जेवत बसलात ना तर दिवाळं निघेल आपलं. हो. आपल्याला बिझनेस करायचा आहे, पैसे मिळवायचे. मग काय मावशीबाई, हो मी गंमत केली हो तुमची. पण काय आहे, मी ठरवलंय की आता ह्या तुमच्या उपहारगृहामध्ये मी मदत करणार, ते सुद्धा अगदी फुकट. आणखीन काय काय खरेदी केले बघ. अरे हा, हे बघा ग्लास. ग्लास ग्लास छान आहेत ना? एवढा मोठा? म्हणजे यादीत खूप गोष्टी होत्या, पण काही मला काय पटल्या नाही, काही मला फार महागच वाटल्या. मग मी विचार केला की उद्या छान होलसेल मार्केटमध्ये जाईन आणि सगळी छान खरेदी करेन. छान घोडदौड चालली बरं का तुझी. तू एकदम पुढे जाणार बघ. नाही म्हणजे काय बरं का, हे सगळं खरेदीचं वगैरे होत राहील, म्हणजे ते होणारच आहे. पण याच्यात मुख्य असते ती जाहिरात. आता ती जाहिरात वाचूनच लोक आपल्या इथे येणार ना. ती जाहिरात मी तयार केली आहे. तुम्हाला वाचून दाखवतो, बघा कशी वाटते ती. अरे वा, ऐका. ज्याचे मुखी चविष्ट घास, त्याची होते जिव्हा तृप्ती. हा, बोलले जिव्हा म्हणजे जीभ बरं का, जीभ. परतुनी आमचे दारी या, तीचा आम्हास पोच पावती. भोजन म्हणजे रसनेची तृप्ती, भोजन म्हणजे क्षुधा शांती, भोजन म्हणजे अगं बाई, नाही नाही, म्हणजे मी तुमच्या मध्ये मध्ये करायला आले नाही. काय झालं, मी बाहेर जाते ना, चंद्याकडे जाते म्हणून तुम्हाला निरोप द्यायला आले होते. अगं हे चंदू दादाकडे कशाला? अरे आता आपल्याला बिझनेस करायचा आहे ना, मग जरा 4 लोकांकडनं विचारपूस करायला नको का? मी काय रे 2-4 डबे देत होते, तो काय बिझनेस तडाच होता. म्हणून चंदूला विचारून येते तो खरेदी कुठून करतो, है ना? हो, अगं मी आता मी बाहेरच चाललो होतो ना. मी जातो. मी जातो चंदू दादाकडे. तू कशाला जाते? मी निघालोच होतो. कशाला? अरे थांब, मला काय दुसरं काम आहे, तुमच्याकडे बरीच काम आहेत, चालू दे. आणि हे नाही म्हणजे कसं आहे ते, हे आप्पा पण नाही आहेत घरात. एक आणि हो, मी आल्यावर आपण एकत्र जेऊया, चालेल ना? हो, चालू दे. खरंच छान दिसते तू. फक्त राधासाठी मी दुबईला जायचा निर्णय बदललाय, तुझ्यासाठी नाही. चला, म्हणजे माझं कन्व्हिन्स करायचं स्किल अजूनही जागेवर आहे. तर घे. याचंही सगळं क्रेडिट तूच घे, तुझ्याच मुळे आहे सगळं. पण तुला माहितीये माझं राधावर किती प्रेम आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते.
काय करायचं बाई या दोघांचं? प्रेम तर आहे पण ते मान्य करायला नको का? आता मलाच काहीतरी युक्ती लढवावी लागणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय सर आज लेट आलात? जा लवकर केबिन मध्ये. नाही अरे गुड मॉर्निंग नाही. ते आहेत सर, पण खूप काम आहेत ना सर, आणि तुमच्या टेबलवर पण खूप नवीन फाईल येऊन पडल्यात सर. तुम्ही जा ना केबिन मध्ये. नाही मॉर्निंग सर. मॉर्निंग. काय आज गुड न्यूज वगैरे काय? काय हातात काय बघू? अरे नारळाची वडी कोणी आणली? अरे ते आपलं नेहमीचं दुकान आहे ना तिथूनच. तर चव ओळखीची आहे. पटवर्धन, तू हल्ली फार टाइमपास करायला लागलायस. मध्यंतरी कसा असा स्ट्रिक्ट वागत होतास? तो पटवर्धन कुठे आहे? प्रोडक्टिव्हिटी वाला. काय बोलताय सर? मी आलो आणि फक्त गुड मॉर्निंग केलं तेवढ्यात नारळाची वडी दिसली म्हणून मी काम करतो ना सर. ही नारळाची वडी कोणी आणली? सांगतो मी तुला. चल एक अर्जंट काम. नारळाची ऐका ना तू ये तर. सर ती चव ओळखीची आहे म्हणून मला मी काय म्हणत होतो सर, ती नारळाची वडी आजकाल ना रस्त्याने फिरायची सुद्धा चोरी झाली आहे. काय गाड्या चालवतात ती लोक. मग काय त्या चालकाला मारहाण वगैरे झाली का नाही? हो आता तेच करायला हवंय. हा हा मग चप्पल काढतेच मी ठेवते. मावशी अरे हा ओळखलं? हा सरांच्या ऑफिस मध्ये काम करतो. हो हो तुमची पिशवी द्यायला आलो तो. फक्त पायाने हो मावशी, हे दादा कसे आले इथे? हे तर सौरभच्या ऑफिस मधले आहेत. तुम्ही भाऊजींच्या ऑफिस मध्ये गेला होतात माई मावशी? नाही अगं ते हे भाजी आणायला गेले होते ना, तर ते अगो 2 भाजीनी भरलेल्या पिशव्या त्या उचलायला म्हणजे ना याने मला मदत केली. चांगला माणूस आहे हो हा. अगं तेव्हा त्या गडबडीत ती पिशवी मी तिकडेच विसरले की काय देव झाली. हो का? हा नाही तर काय अगं मी सौरभच्या ऑफिस मध्येच विसरले असते तर सौरभच घेऊन आला असता ना. हा कशाला आला असता? सौरभ आलाय ऑलरेडी घरी? हा मगाशीच आला. अगं लवकर आला तो आज. नाही थोडं बोलायचं होतं त्याच्याशी. काय ना? नाही आधी वल्लीला नेऊया ना, तिला औषध लावूया. हो मग बघते काय करायचं. बर. ये वल्ली जाऊया. चला ये हळू उठ. हळू चल 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 सावकाश उठ बाळा. असं काय गं? सावकाश. हाय हाय. तुम्ही इथे कसं काय काय काम होतं का? काय झालंय सचिन? आपण बसून बोलूया ना प्लीज. बोलायला नाही आलोय आम्ही, तुम्हाला जाब विचारायला आलोय. असं का वागताय तुम्ही? वल्लीच्या जीवावर उठलाय का? मी कुठे काय केलं? आणि तसं पण मी तुमच्या आयुष्यातून बाहेर पडलीये. माझा आणि वल्लीचा काही संबंध नाहीये. रिया साळसूतपणाचा आव आणू नकोस. मी पाहिलंय सगळं. तू गाडीनं वल्लीला धडक दिलीस ना तेव्हा मी होते तिच्या बरोबर. धडक? तुम्ही काय बोलताय अनामिका ताई? काय बोलतीये मी? मला चांगलंच माहितीये काय बोलतायत त्या. तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? काय इच्छा काय तुमची? मारून टाकायचंय का वल्लीला? काहीतरी गैरसमज होतंय. माझ्या हातातून ते चुकून झालं. मला नाही माहिती होतं किती वल्ली आहे. अगं पण तुला बघावंसं वाटलं नाही का की आपल्या गाडीनं जिला धडकवलंय ती कोण आहे? काय झालंय तिचं? काही नाही हो वहिनी, नाटक आहेत सगळी यांची. अख्ख्या पुण्यामध्ये बरोबर वल्लीलाच कशी गाडी धडकते यांची. आय स्वेअर सचिन, मला नाही माहिती होतं. मॅडम तुम्हाला ना खूप चांगला ओळखतो मी, त्यामुळे माझ्या समोर ही नाटकं करूच नका तुम्ही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतका वाईट या जगात कोणी नसेल. माझं खूप प्रेम आहे वल्लीवरती आणि तिला काहीही झालेलं मला सहन होणार नाही. मी सांगून ठेवतोय तुम्हाला आत्ताच. सचिन, मी वाईट नाहीये. एक चूक झाली होती की मी तुझ्या प्रेमात पडली आणि तिथून सगळ्या गोष्टी बिघडलं.
मला अजूनही वाईट वाटते की मी तुला ब्लॅकमेल करत होती. मी बदललीये, मी आधीसारखी नाहीये. आणि ना माझा हे प्लॅन पण नव्हता. झालं काय की मला वल्ली दिसली आणि माझा कंट्रोल झाला नाही आणि राग आवरला नाही, एवढंच झालेलं. हे बघ रिया, मागच्या वेळेसच तुला पोलिसांकडे द्यायला हवं होतं हे असं वाटायला आम्हाला भाग पाडू नकोस. ही शेवटची वॉर्निंग समज. पुढच्या वेळेला आम्ही नाही, पोलीस येतील तुला घ्यायला. नाही प्लीज प्लीज प्लीज, माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नका प्लीज. मॅडम, ही नाटकं बघण्याची काहीच हौस नाही आम्हाला. वहिनी यांना ना बोलण्यापेक्षा करून दाखवूयात आपण की याचा शेवटचा चान्स होता. चला बाई. तू काम सोडलंयस का माझं? मम्मा, मी रोज तू दिलेलं काम पूर्ण करत असते. नाही, साईट व्हिजिट्स वर वगैरे जात नाही सगळी. तू स्नीलला पाठवतेस ना म्हणून मी जात नाही. आता तू माझ्यावर ढकलू नकोस आहे. म्हणजे मी पाठवलं तर जाशील. एक मिनिट, कुठलं काम आहे नक्की? आणि सरळ सांगा, असे आडेवेडे घेत सांगू नकोस. ते सौरभच्या ऑफिसमध्ये जाऊन काही मापं घ्यायची आहेत. म्हणजे त्यांना एका भिंतीवर काहीतरी वेगळं करून हवंय. तर ते काय आहे ते तिथे गेल्यावर कळेल आणि कसं करायचं ते पुढे ठरवू. पण जायला हवंय. अच्छा, आणि आजच जायचंय का? अगं ते पोटात दुखतंय का? म्हणजे असं काहीतरी मेजर गणलंय. आता बरी होतीस ना राधा? अगं पोट सकाळपासूनच दुखतंय, पण म्हंटल की सतत कशाला कंप्लेंट करू म्हणून नाही सांगितलं. मम्मा प्लीज, आजच्या दिवस असं घरच्या घरी बसलेलं काहीतरी काम दे ना छान. बाहेर नको ना पाठवूस, ट्रॅव्हलिंग वगैरे प्लीज. काय करू आता? नीलला पण फोन केला होता पण त्यालाही काहीतरी काम आहे. त्याचे नाना आलेत. नाना पुण्यात आहेत? अरे हा, राईट. मला नील म्हणत होता काहीतरी काम आहे ना त्यांचं. हो, आले असतील पुण्यात देवाना. आता काय करायचं? बरं थांब, मी तुझ्यासाठी ओवा अर्क घेऊन आले. मम्मा ऐक ना, पण मग त्या कामाचं काय करायचं? म्हणजे जावं तर लागेल ना कोणाला तरी. हो, आता बघते. ऐक ना, अगं असं नको करूस ऍटलीस्ट कामाच्या बाबतीत. माझं पोट दुखतंय ग, नाही तर मीच गेले असते. तू जाशील का त्यापेक्षा? ठीक आहे, बघते. म्हणजे जावं लागेल पण बघते, मी करते काहीतरी. सॉरी, मी तुम्हाला थांबवतोय पण मुख्य व्यक्ती अजून यायची आहे. मी जर आयडिया तुम्हाला समजून सांगितली तर तुम्ही सगळ्यांशी बोलाल का? हो, मी सांगेनच, पण तुम्ही सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट अजून वेगळा पडेल, नाही का? सर, तुम्ही मला बोलवलात सर? हो. अरे पण तू उभा का, बस ना. नाही, ठीक आहे, बोला ना. अरे त्या बाहेरच्या भिंतीबद्दल डिस्कशन सुरू होतं म्हणून तुला बोलवलं. येस, मिस अनामिका, काय म्हणत होता तुम्ही? सर, मला असं वाटतं की ती भिंत ग्रॅफिटीच्या आयडियानुसार तुमच्या ऑफिसला रिप्रेझेंट करणारी असावी. म्हणजे त्यावर जे काही लिहिलं जाईल ते ऑफिसच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात असावं आणि ते स्टाफनं व्यक्त करावं. ओके, पण कामाच्याच विषयी असावं, कारण बाहेरची येणारी मंडळी सुद्धा ती भिंत बघणार आहेत. त्यामुळे त्याला आपण कोर व्हॅल्यूज असं टायटल देऊ शकतो आणि त्यावर ज्या काही आयडियाज येणार आहेत, जे काही लिहिलं जाणार आहे ते सगळं या ऑफिसच्या कोर व्हॅल्यूजना रिफ्लेक्ट करणारं असावं. ठीक आहे, कल्पना छान आहे, पण तुम्ही अजून काही ऑप्शन्स जर देऊ शकलात तर आम्हाला चॉईस मिळेल. हो ना पटवर्धन? आय एम रिअली सॉरी सर, पण मला आवडते मिस अनामिकांची आयडिया. म्हणजे मला काय वाटतं, याने काय होईल, आपल्या कंपनीमध्ये आत यायच्या आधीच लोकांना आपल्या कंपनीबद्दल माहिती मिळेल. आपल्या कंपनीबद्दल ते त्यांचं एक पॉझिटिव्ह मत बनवू शकतील आणि याचा आपल्या कंपनीला फायदा होईल सर. आणि ऑफकोर्स दिसायला सुंदर दिसेलच. थँक्यू.
थँक्यू सर. ओके, तू जर एवढा कन्व्हिन्स्ड असशील तर ठीक आहे. मिस अनामिका, तुम्ही रफ प्लॅन द्या मला, मग आपण फायनल करू. चालेल? हो सर, ऑफकोर्स मी तुम्हाला मेल करते. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. कांदा कापायचं मशीन, मोठा मिक्सर, अनामिका ताईंना सुद्धा ती दिसली असेल का उगाच माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत. काय करू? हे सगळं सचिनला सांगू का? नाही नाही, नको. उगाच सचिन त्याचं वेगळं टेन्शन घेईल. पण मला तर वाटतंय की अनामिका ताईंना हे सगळं माहिती आहे. मी आणि सचिन जर डॉक्टरकडे जाऊन येतो, एकदा भेटून येतो त्यांना. अरे हो, म्हणूनच तर डॉक्टरांचं कारण काढून त्या गेल्या ना सचिन बरोबर. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर ना ते म्हणजे डॉक्टर नाही भेटले, बंद होता दवाखाना. हो, अनामिका ताईंनी त्या रियाला बघितलंच असणार. आणि आता अनामिका ताईंनी बघितलंय ना, म्हणल्यावर रियाचं काही खरं नाही. मला काय वाटतंय, हे सगळं ना हे स्वतःच्या डोक्याने करत नाहीयेत. दुसरं कोणीतरी यांना हे सगळं करायला शिकवतंय. कोण असणार? कोण आहे ते मला माहित नाही, पण ऑफिसचं नक्कीच नाहीये. घरचं कोणीतरी असाल का? घरचे कोण ऑफिसमध्ये? म्हणजे राधा? ती असं काही का करेल? आपल्याला एकत्र आणायला. तू आज सुट्टी घेणार होतास का? म्हणजे मी ऑफिसला येते हे कळल्यावर तू ऑफिसला यायला नाही म्हणालास का? हो, मी पण सुट्टी घेणार होते. पण आपल्या याच वागण्यामुळे म्हणजे यांना असं कळलंय ना की आपण एकमेकांसमोर येणं टाळतोय, म्हणून ते आपल्याला एकमेकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, मग आता आपण काय करायचं? काही नाही, एकमेकांसमोर येणं टाळायचं नाही की मग ते असा प्रयत्न करणं सोडून देतील. सिंपल. म्हणजे आपण एकत्र नसलो तरी आपण फ्रेंड्स आहोत ना. हो, आहोत ना. ठरलं तर उद्यापासून आपण एकदम नॉर्मल वागायचं एकमेकांशी, खूप चांगले मित्र असल्यासारखे. उद्यापासून नाही, ऍक्च्युली आतापासूनच. मग ऑफिसचे पण सगळे अगदी नॉर्मल वागायला लागतील. डन? डन. डन. पण या मैत्री इथे अलाउड नसतं. प्लीज पट्या, आपण ऑफिसमध्ये आहोत आपण, आणि बाकी कशात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि मी काम करायला ऑफिसमध्ये आले, ऑफिसमध्ये होतात. पट्या आपण सोड ना. पण ते सांगितलं. आणि तिकडे आम्ही भेटलो होतो प्रॉपर शेख आणि त्याची बायको, आणि असं सगळं गेटअप करून माझा मेकअप खूप छान झाला होता. पण मग तो विचारायला लागला ह्याला प्रश्न, आणि हा माती काही इंग्लिश मध्ये. बरं, एक बोटे सर बिचारे कव्हरअप करून घेतात, कव्हरअप करून घेतात. इट इज द प्रॉमिस, द इट इज द प्रॉमिस. तू दिसतच नव्हतीस ना. तुला तोच पॉइंट होता की नाही? मीच दिसत होतो, त्याच्यामुळे रिस्क मला होती. बोलता येईना ना. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला तर यांनी लगेच सांगून टाकलं राधाच्या गाडीवरून आलो. ओळखलं ना मग पट्याने आम्हाला, आणि बजावलंय हे सगळं थांबवा म्हणून. म्हणजे त्याला कळलं हे की त्याला आणि अनामिकाला एकत्र काम करायचा प्लॅन हा आपला होता, आणि त्यामध्ये एकबोटे सर इन्व्हॉल्व होते हेही कळलं. आता झालं म्हणजे चिडला असणार आता तो. हो ना. आणि म्हणाले कितीही प्रयत्न केला तुम्ही तरी आम्ही आता एकत्र येणार नाही होत. म्हणजे आपला हार्ड हाऊस तो फिसकटला. हो य. अरे देवा, आता
आता कानाला खडा, त्या दोघांच्या मध्ये आपण जायचं नाही. तिखट आंबट आंबट म्हणजे असं पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी किंवा कुठली भाजी सगळं. अगो बाई, म्हणजे तुला डोहाळे लागले. चला बाई, माझ्या सच्चूचा संसार मार्गी लागला. नाही म्हणजे काही नाहीये, काही बोलू नका. अगं आता म्हणालीस ना खावंसं वाटतंय म्हणून. हो पण म्हणजे मला असं घरातलं जेवण जेवून कंटाळा आलाय माई मावशी. खरं सांगायचं तर म्हणजे पोळी भाजी, भाकरी भाजी हे तर मला नाही खावं असं वाटत. म्हणजे मला असं ना बाहेरचं काहीतरी खायचं. तुम्हाला आठवते आपण सगळे एकत्र जमायचो, काहीतरी खायला बनवायचो, मस्त बसायचो, गप्पा मारायचो, आठवते? हो ना, पण मध्ये आपल्याकडे काय काय चाललं होतं, कधी करणार होतो आपण अशा मेजवान्या. नको बाई, त्या आठवणी सुद्धा नको. मी काय म्हणते माई मावशी, जर आपल्याला जुन्या आठवणी पुसायच्या असतील तर आपण नवीन आठवणी तयार करूया ना. पार्टीची तयारी करूया. ऐक ना, काय मी काम ऐक ना, माझ्याकडे बघ ना, मी बोलतोय ना तुझ्याशी. ही साडी छान आहे. हा छान आहे. ऐक ना मला येईल. वल्ली, अगं ए वल्ली, काय मी बोलतोय ना तुझ्याशी, ऐक तरी. अरे मग बोल ना, माझे कान तर उघडे आहेत. मला पण यायचं आज पार्टी. काय? मला तिकडे यायचं तुझ्यासोबत पार्टीला. कशाला? ए असं नको, हक्क आहे मला. कसला हक्क? कसला हक्क म्हणजे? अरे बायकांच्या पार्टीमध्ये तुझा कसला हक्क आलाय? अगं मला पार्टीसाठी नाही यायचंय. मग पार्टीला मी काय करू बायकांच्या पार्टीला? ऐक ना, मला काय वाटतं, आता एवढे दिवस आपण लांब होतो ना एकमेकांपासून, मग मला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचं म्हणून यायचं. मला पार्टीसाठी थोडी यायचंय. तुला खरं सांगू, मला सुद्धा तुझ्याबरोबर वेळ घालवायचा. हो ना, चल जाऊयात. पण ती ही वेळ नव्हे. आता मी मजा करणार ना, तुझं काय मध्ये? अरे यार, तू असं करणार आहेस का? हो, मी असंच करणार आहे. बघ, मला कानातली बघू दे. मी बाहेर जाईन ना कुठेतरी. कुठे जाणार आहेस तू? कुठे जाईन मी? हे छान दिसेल. ते नंतर सांग. मी चाललो बाहेर. मी बाहेर चाललो बघ. ठीक आहे, सांग. अरे मी चाललो वल्ली बाहेर. मी गेलो बाहेर. वल्ली, अरे असं काय करते यार तू? मला नाही जायचं, मला तुझ्यासोबत यायचंय. हसू नको माझ्यावरती. चल ना, मी येतो ना. नाही जा, अजिबात नाही. हे लक्षात ठेवी ना मी सगळं. बघ तू आता. हॅलो. हे हे बर, हे कशी आहेस? मी हॉट आहे. नाही ते माहितीये मला, पण म्हणजे आता कशी आहेस, काय करतेस? हे चल ना, आपण भेटूया. मी तुला घ्यायला येऊ? नील, इतक्या टाइमपास साठी जर फोन केला असेल ना तर लगेच ठेव, मी बिझी आहे आता. मग मला मदत करायची. हो, खूप काम आहेत का ग? अरे हो यार, खूप सामान आणायचं आहे. अख्खं घर आवरायला काढलंय. वरच्या कपाटातनं क्रोकरी आणायची आहे. चल ठेव फोन, मी नंतर बोलते तुझ्याशी. हे हॅलो राधा, फोन कट करू नकोस. काय झालं? एवढी काम आहेत, तू काय एकटी करणार आहेस का काम? मी येतो ना मदतीला. मी बाहेर आणून देतो सामान, आणि वरनं क्रॉकरी काढायची ना मी काढतो. तू किचन मधली काय काम असतील तर कर. अगं एकटीने एवढं नको ना करूस, मी येतो. आय गो, किती गो मदत करतोस. हो ना, माहितीये मला. चल येतो मी, लगेच निघतो. एक मिनिट. हे बघ, एवढं कौतुक केलं म्हणून लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढायची काही एक गरज नाहीये. मला सगळं कळतं तू इतका प्रेमाचा सूर का लावलायस ते. का म्हणजे प्रेम आहे ना माझं तुझ्यावर. तुझ्या प्रेमापोटी येतोय मी मदतीला. हे बघ, मला हे चांगलं कळतंय की तुला मदत वगैरे काहीही करायची नाहीये. तुला फक्त आमची गर्ल्स पार्टी क्रॅश करायची. पण तसं अजिबात होऊ देणार नाहीये. सो तुमचा जो काही इगरनेस आहे, जी एक्साइटमेंट आहे ती कंट्रोल करा आणि गप गुमान तिथेच थांबा. कळलं? राधा, तू मला सोडून मजा करणार आहेस का? हो. अगं एकटा पडेन ना मी अशाने. असं कसं एकटा पडशील? त्याचे खबरी असतील ना, त्यांच्याबरोबर कर एन्जॉय. तुला ना उगाच फोन केला. मॅम ना विचारायला पाहिजे होतं. त्या मला कधीच नाही म्हणत नाही. बघ मग विचारून, आज त्या तुला नक्की नाही म्हणतील.
गर्ल्स पार्टी इज गर्ल्स पार्टी. कळलं? ठेव आता फोन. बाय बाय. अगं पण हॅलो. गप ग. का गप ग? किती सुंदर दिसतेस वल्ली. फिगर बघितलीस का आज? मग अगं सचिननं तिला बघता क्षणी पसंत केले, ते का उगीच का? खरंच वल्ली, तू ना नेहमी आता अशीच राहायचा. नाही नाही नको. का? अगं काय हरकत आहे? तू काय मोठी बाई आहेस का सतत आपल्या साड्या नेसायला? आणि मला खात्री आहे वाड्यात तुला कुणीही काहीही म्हणणार नाही. हो की नाही हो माई मावशी? हा ना, माझी काही हरकत नाही. हे बघ, आपल्याला काय चांगलं दिसतं, आपण कसं दिसावं हे तर मुलींना चांगलंच माहित असतं. हो की नाही? अय्या म्हणजे तुम्हाला चालेल मी असे कपडे घातले तर? हे बघ बाई, तू शर्ट पॅन्ट घाल, काय वाटेल ते घाल, पण ना चांगलं राहा, चांगलं बोल, एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. हो ना. अगं आता ही राधा हिने काय जीन्स घालत? नाही नाही जीन्स वगैरे नाही, ती हाफ चड्ड्यांमध्ये फिरते मला माहिती. हा मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? हे बघ, मला ते कपडे एकदम कम्फर्टेबल वाटतात म्हणून घालते. तर ज्यांना बोलायचं त्यांना बोलू देत. तेच म्हणते मी, तुझ्यात कसा आत्मविश्वास आहे ना, माझ्यात नाहीये तसा आत्मविश्वास. म्हणजे मला असं भीती वाटते. कोणाची? हे ओरडले तर. तुझ्या यांना तुझ्याकडे बघण्यातून वेळ मिळाला तर ओरडतील ना. हाऊ. जरा जपून. मोठ्यांशी असं बोलतात का? ए आजी प्लीज, आपण पार्टी करायला जमलोय ना इथे, मग अजिबात शिस्त वगैरे लावायची नाही. एकतर सगळं 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 बाजूला ठेवा. वय काय आहे, तुम्ही कुठे आहात, काय करताय सगळं विसरून जा आणि मस्त एन्जॉय करा. ओके? विसरले मी, माझं वय विसरले, मी वल्लीची सासू आहे हे विसरले. अगं बाई, पार्टीच्या आधी ते काहीतरी सरबत बिरबत देतात ना. चला आणा सरबत आणा. ओके 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 ओके. सो लेडीज अँड जेंटलमेन, नाव इंट्रोड्युसिंग वल्लीताई उर्फ सचिन दादा. तुम्ही राधाला बोलता, तुमच्या पार्टनर सगळे ती बोलली कुठे? अरे ती बघ ना शर्ट घालून. हो जॅकेट बापरे, मला शिकवतो. सचिन, अगं बाई हे का बॅग? माझी ऑफिस. अरे काय आज जातो का काय? अरे आत नाही, इकडं मी तिला बघितलंच नाही या कपड्यांमध्ये आधी. सरक नाही. अरे एक मिनिट मला. अरे आवाज करू नको. माई मावशी, ठीक आहे, मी बोलून घेतो वल्लीशी. म्हणजे तू काळजी करू नकोस. मी सारखं म्हणत असतो तिला की नको अगं एवढं खर्च करू पैसे. म्हणजे ठीक आहे आपल्याकडे आहेत पैसे, पण नको एवढे खर्च करू. नाही ऐकत गती. पण ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, तू नको काळजी करू. आता हे मी असताना किंवा तुम्ही असताना, हा आता भाऊजी असताना बघा कसं. दादा 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 मला माफ कर दादा. दादा मी वल्लीला किती वेळा सांगितलंय की नको पैसा पैसा करू, नको पैसा पैसा करू, पण नाही ऐकत रे ती माझं. पण ठीक आहे, मी समजवतो तिला, तू नको काळजी करू. मी जबाबदारी घेतो. जबाबदारी मी घेतो. असं आहे ग माझं बाळ. मम्मा आता तुझी टर्न आहे. हो हो हो. बरं मी उठ, गो, तयार हो, जा 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 जा. लवकर ये. बस अरे मजा येणार आहे. ऍक्च्युली आता बघूया अनामिका काय करते. आय नो राईट. आता खरी मजा येईल. पोट्या लवकर ये. अरे ओ माय गॉड. काय म्हणजे हे काय सगळं? हे इथे काम करायला येतात की टाइमपास करायला? इथे एकाला कोणाला धड काम करता येत नाही, फक्त कारण देत असता. काय आहे म्हणजे हे काय आहे सगळं? हे असं करतात का काम?
इथे ना इथे एकाला कोणाला काम करायला नको, फक्त कारणं द्यायची असतात कामं न करण्याची. हे असं करतं का काम कुणी? ऐका ना मिस अनामिका, मी काय म्हणतो मिस अनामिका, हे इतकं महाग गिफ्ट मी कसं घेऊ? ना मिस अनामिका? तुम्हीच सांगा ना. का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी मिस अनामिका? का खोटं बोललात तुम्ही? का लपवली तुम्ही माझ्यापासून त्या कपड्यांची किंमत? तुमचा हेतू कितीही चांगला असला मिस अनामिका, तरी खोटं हे खोटंच. काय चाललंय? कुठे काय नाही, हे नकला करताय तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही आता वाटेल ते बोलताय, वाटेल त्या गोष्टीची मस्करी करताय. हे काहीच वाटत नाही तुम्हाला? शिड्या लावून घरात शिरण्यापेक्षा बरं आहे नाही का? बाकी क्यूट दिसलेस ना माझी नक्कल करता. तू पाहिलंस? हे दोघं जसे काही पहिल्यांदाच भेटलेत. नाही ते अनोळखी असल्यासारखे उभे आहेत. ए आता कुणी पार्सल मागवलंय? मी नाही. मी पण नाही. परसदारी पाण्याचा लोटा ठेव पाय धुवायला. काय तुमच्या शहरात घाण बाई, काही विचारू नका. रामा रामा रामा. तळणीचा वास कसला येतोय ग? वडे केलेत. हे काय असे काय बघताय सगळेजण? एक आई आपल्या मुलीकडे आलीये फक्त. अहो नाही, आश्चर्य वगैरे वाटण्यासारखं नाही, पण अचानक आलात ना तुम्ही आराम करता का जरा? प्रवासातनं थकून आला असाल नाही का? हो बाई, प्रवास म्हणजे अगदी नको नको होत. अरे वा, मी जाताना आशीर्वाद देऊन गेले होते तुमचा संसार असाच टिकू दे म्हणून. टिकलाय वाटतं. छान छान. तसं काही नाही आमच्यात. नाही म्हणजे काय? म्हणजे ती इतकी सगळी भांडणं, आटापिटा, माझ्या बरोबरची वादावादी, जावई बापून बरोबरची खडाजंगी, सगळं वायाच गेलं म्हणायचं की? तुम्ही तुमच्या मुली बरोबर, नाती बरोबर अगदी छान वेळ काढा. हा, चिंता नका करू. हा, मी कशाला चिंता करीन? मी ही आजीच आहे तिची, आणि अनामिकाची सख्खी आई. काय आहे, शेवटी सख्ख ते सख्खच. ए बर, सख्यावरनं आठवलं, माई मावशी सुद्धा आपल्यासारखी फक्त रक्ताची नाती सख्खी असतात असं अजिबात मानत नाही. कुणी कितीही वाईट वागलं तरी सुद्धा ती सगळ्यांची चांगलीच वागते. म्हणून तिला माहिती होतं तू ट्रिपला जाणार, सो तिने छान लाडू करून ठेवले तुझ्यासाठी. म्हणून तिने निरोप पाठवलाय की आजच्या आज वाड्यात जाऊन ते कलेक्ट कर. माई मावशींच्या मागे आधीच किती व्याप आहेत, मध्ये हे लाडवाचं कुठे काढलंय त्यांनी? कुंदा आहे ती, ऐकणार आहे का कोणाचं? आता चांगलं मी तिला म्हणत होते बरं का की माझ्या बरोबर ट्रिपला चल म्हणून. मग पण कुठे नाही. मग सचिनचं कसं होईल, मग सौरभचं कसं होईल, वल्लीला काम किती पडेल, 10 कारणं सांगितली आणि कॅन्सल केलंच तिने. पण मग तिला नेणार नसतील तर निदान तिच्या लाडवांना तरी घेऊन जा. माझी जरा धावपळ होईल ग. तूच का नाही वाड्यावर जाऊन लाडू घेऊन येत? अरे बे सांगते की. ओ राधे, माई मावशींचा डबा आहे अगं आपल्याकडे, तोही परत दे. मी त्यात काहीतरी घालून देते तुला. रिकामा देऊन दे ना. ओके, आले आवरून आले ग. काय मेलं सोनं लागलं त्या पडक्या वाड्याला, काही कळतच नाही. संधीच शोधत असतात माईला की तिकडे जाण्याची. असू देव कावेरी ताई, माणसं चांगली आहेत ते खूप. लागतो लाळा. नाही, तुमचं तरी काय वेगळं आहे म्हणा. तुम्ही त्यांच्याच गटातल्या. मी कुठल्याही गटातली नाहीये, म्हणूनच तो जाते ना बाहेर.
मी बरी, माझं आयुष्यभर. नाही, जाताय तर तुम्ही इतक्या छान प्रकारे की काही विचारूच नका. तुम्हाला काय वाटलं? मला समजत नाहीये का काही? आता असं कुठं म्हटलं मी? हे बाप, तुम्हाला सगळं काही माहितीये. अनु, मी आणि राधा गेली 20 वर्ष एकत्र राहतोय. आमच्यात जे काही बॉन्डिंग झालेलं आहे ना, त्याला खरंच तोड नाहीये. आता घरात लग्नाची तयारी सुरू होणार. आता काही निघालं की आजी आजी म्हटलं की राधाला माझीच आठवण येणार ना. तर काय, तुम्ही तिच्या सख्या आजी, तुमची हौसमौज नको का पुरी व्हायला? अर्थातच. म्हणून त्यासाठी माझं जाणं गरजेचं आहे, हो की नाही? थँक्स आई, तू जशी आहेस तशीच राहा.